जिस दिन तुमने वो आईआईटी का सपना या फिर वो एनआईटी का सपना या फिर किसी का भी तुम्हारा जो सपना है वो 95 का सपना जिस दिन तुमने अचीव करा, उस दिन तुम हंसोगे देख कि यार मैं इससे डरता था, मैं आईआईटी क्रैक करने से डरता था। जिस दिन तुमने क्रैक कर लिया तुम्हारे लिए सब कुछ आसान हो गया। आयआयटी ची काय आहे? इंटरेस्टिंग वाटतंय, जरा बघूया. हो, म्हणजे इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम आहे. मला पण इंजिनिअरिंगच करायची आहे, मग मी ही एक्झाम देतो ना. टफ पण आहे आणि मला टफ गोष्टी करायला तर खूप आवडतात. लेट्स गो. एकला 5 मिनिटच कमी आहेत फक्त. काय होईल? एक वाजले. गिव्ह रिझल्ट. इंग्लिश 92, मॅथ्स 94, हिंदी 88, मराठी 93, सायन्स 95, सोशल सायन्स 90, टक्केवारी 92. हा बोला ना काका. हा 92% पडले. थँक्यू. हा धन्यवाद मामी. हा थँक्यू. 2 वाजले. बाबांचा लंच टाइम झाला असेल, त्याला टक्केवारी सांगतो, खुश होतील. हॅलो बाबा. हॅलो. हा निकाल लागला का? निकाल लागला. किती पडले? हा 92% पडले. उरलेले 8%? हा थँक्यू काका. थँक्यू. हा थँक्यू. शुभम, हा बाबा. मित्राचा कॉल आहे बघ. थँक्यू. काय यार. हा काकू बोला ना. हा 92% पडले. थँक्यू. काय रे, ऑफलाईन का गेलेलास? अरे काकूंचा कॉल आलेला रे. काय झालं? अरे पर्सेंटेज विचारत होते. अच्छा, किती पडले तुला? 92 पडले रे. अरे बापरे. मग आता काय पुढे? सायन्स घेऊन आयआयटी बॉम्बे ब्रो. पण ते तुला जमेल का? अरे तू कवर द्यायचं काम कर ना. वापस कसा रॉंग झाला? एक तास झालं घेऊन बसलोय क्वेश्चन. 2 महिन्यात एक्झाम आहे. मॅथ्स बाकी आहे, फिजिक्स बाकी आहे, केमिस्ट्री ऑर्गॅनिक तर काहीच येत नाही अजून.
काय तोंड दाखवू घरच्यांना. एवढं बरोबर तर केलंय, अजून काय याच्यात वाईट करू. हार नाही मानायची. %66 आहे. नक्की 66 आहे ना. एवढा अभ्यास करून पण एवढे कमी मार्क पडले. काय बोलतील पप्पाला, काय तोंड दाखवू आता. एवढे पैसे बर्बाद घालवले. काय तोंड दाखवू. काय एवढे कमी मार्क पडलेत. आता एकच उपाय. अशी घेतलेली मी तर.